खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवून द्यायचे आणि त्वरितच आपण सामना सुरू करणार आहोत. लगेच बॅट्समन पाठवा. बी रेडी फॉर द मॅच. आणि तर मोकाशी पाड्याचे आमचे केतनजी मोकाशी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. सुस्वागतम केतनजी मोकाशी. सामन्याला होईल सुरुवात. दुसरा सामना आजच्या दिवसातील सुरू होतोय स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. सलामीवीर जोडी टॉस जिंकलाय. खरं तर या दोन संघांच्या दरम्यान जो टॉस झाला, एकीकडे आपण पाहणार आहोत गावदेवी क्रिकेट संघ पेंदर मिळणार तो म्हणजे नेरे संघ आपल्याला पाहायला मिळणार. आणि टॉस जिंकला खरं तर पेंदर टीमने. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. आमंत्रण दिले गेले नेरे टीमला. पाच ओव्हरचा सामना खेळायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती समाधान भोईर तयार. बॉलिंग ट्रॅक बॉलर टीमच्या माध्यमातून. आणि 10 वाजून ठीक 54 मिनिटं आता इथे होत आहेत. म्हणजे पुढील 20 मिनिटं तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाची असतील. 4 ओव्हर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत 20 मिनिटांमध्ये. पहिला बॉल आडव्या बॅटने पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. मिड विकेटला फिल्डर नाहीये. बॉल सीमा पार. षटकार. केलं प्रथमेश फडके. त्याच्या बॅट मधून आला षटकार. ओ यावेळेस मात्र बॅटची एज टिट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर समाधान भोईर. पहिल्या बॉलवरती षटकार. दुसऱ्या बॉलवरती मात्र खऱ्या अर्थाने बदला घेतला विकेटच्या स्वरूपामध्ये. पहिला धक्का इथे टीम नेरेला प्रथमेश फडकेच्या रूपात. रायगड लिमिटेड गट असणार आहे, त्यामुळे रायगडमधील सर्व संघ आज स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना झाला ओम नर्मदेश्वर किरवली विपक्ष जय दुर्गा माता रोहिंजन ब. रोहिंजन टीमने त्यामध्ये पहिला विजय नोंदविला. दुसरा सामना सध्या सुरू आहे. गावदेवी क्रिकेट संघ पेंदर विपक्ष नेरे. या दोन टीमच्या दरम्यान टॉस जिंकला पेंदर टीमने. बॅटिंगचं आमंत्रण दिले नेरे टीमला. आता पुढचा प्रवास समाधान भोईर तयार. याही वेळेस बॉल पाहू शकताय टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सुरेख गोलंदाजी. वेग कमी आहे गोलंदाजीला, परंतु अचूक टप्प्यावरती नियंत्रण पूर्ण गोलंदाजी केली जाते समाधानच्या माध्यमातून. प्रवीण चोरगी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऑन स्ट्राईक तो आहे. ओव्हर द विकेट.
यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल चाललाय, सिंगल त्या ठिकाणी मात्र मिळेल. एकापेक्षा जास्त काही नसेल आणि या एकच्या बरोबरीने टीमची टोटल चालली आहे 6 वरती 7 वरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला प्रयत्न नेरे टीमच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटमध्ये फिल्डर आहे. अगदी सेफली 1 रन पूर्ण केली जाते. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव या दोन्ही फलंदाजांवरती दिसून येत नाहीये. त्यामुळे सिंगल डबलने कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचं काम केलं जातं. कारण समाधानच्या पहिल्याच बॉलवरती जो काही षटकार लागला त्यातून असं वाटलं होतं मोठा आघात समाधानवरती होईल, त्या गोलंदाजीवरती काहीतरी इफेक्ट जाणवतील, परंतु तसं काही न होता आपली नॅचरल बॉलिंग सुरू ठेवली समाधानने. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय. अप्पर कटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलंय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सिग्नल मिळतोय पंचांचा चौकार आणि चौकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12. ब्रदर्स दहिसर गावचे या भोईर ब्रदर्सने दैदिप्यमान स्पर्धा सर्वांच्या समोर आणली. सोमनाथ भोईर असतील, भूषणजी भोईर असतील, त्याचबरोबर सूरजजी भोईर असतील आणि संपूर्ण व्यवस्थापक गावदेवी क्रिकेट संघ दहिसर यांच्या अथक परिश्रमातून उभी झाली क्रीडा स्पर्धा स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 सरत्या वर्षाला निरोप देत देत या स्पर्धेचं एक अतिशय दैदिप्यमान असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहू शकताय पेंदर विपक्ष नेरे हा सामना सध्या सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 12 धावा बनवल्या गेल्या. विकेट 1 मिळाली प्रथमेश फडकेची. समाधान भोईरला ती सफलता मिळाली. नवीन बॉलर क्रिश कोपरकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यंगस्टर आहे या गावदेवी पेंदर टीमचा. सातत्याने त्याने महत्त्वाच्या क्षणाला अनेक मोठ्या फलंदाजांना उद्ध्वस्त करून टाकले गोलंदाजीच्या बळावरती. तोच क्रिश राईट मोर द विकेट. हो, यावेळेस आपण पाहू शकता शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. बॉल चाललाय मागे. विकेट किपरच्या हातात डॉट येतोय. चांगली बॉलिंग क्रिश कोपरकरची आपल्याला पाहायला मिळते. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसामध्ये एकूण 8 संघ आजमावणार आपल्या या स्पर्धेतील नशीब. यावेळेस बॅटची एज फ्लाइंग स्लीपमध्ये खेळाडू उभा होता, परंतु बॉल मागे जाण्यापूर्वी थांबवलंय. सिंगलने त्या ठिकाणी मात्र थोडंसं फॉरवर्ड होता येईल या टीमला. नेरे टीमच्या स्कोर कार्डवरती 1 ने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे आतापर्यंत स्कोर कार्डवर 13. नेरे टीम खेळत असताना खूप चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही टीमने दाखवल्या. आपापल्या परीने दोन्ही टीम आपली स्ट्रेंथ सांभाळून खेळतात, कारण दोघांनाही माहीत आहे की आपल्याला नेमकं कोणत्या मोमेंटम शिफ्ट करायचं आहे. 13 धावा धावफलकावरती 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये कव्हर्सला. बॉल चालला मागे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तोपर्यंत 2 मिळाल्यात आणि इथे 3 धावांचा यशस्वी प्रयत्न इथे चालवला गेला आणि 3 धावा मिळाल्यात देखील. चांगला प्रयत्न आणि 3 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली 21. 16 धावा. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. क्रिश कोपरकर बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस. समाधानकडून थोडीशी चुकी. बॉल मागे चाललाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चालवला गेला, परंतु डायरेक्ट हिट होत नाहीये, त्यामुळे 1 धाव रोखली जाणार नाही. सिंगल आली. टीमची टोटल झाली 17 आतापर्यंत. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी झाले. आपल्या मान्यवर पाहुण्यांचा आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान आपण करणारच आहोत आयोजकांच्या माध्यमातून.
बॉलर तयार आहे बॉलिंग मार्क वरती. हो यावेळेस पॅडवरती बॉल आदळला आहे, अपील झाली आहे, परंतु या अपीलचा कोणताही परिणाम पंचांवरती होत नाहीये. ते पंच आपल्या निर्णयावरती आहे ठाम. डॉट बॉल आलाय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी क्रिसचा झाला, परंतु सन्माननीय गजाननजी भोईर आणि नारायणजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. याही वेळी लाईन मिस करतोय. खूप चांगली बॉलिंग क्रिश कोपरकरची आपल्याला पाहायला मिळते, परंतु प्रवीण चोरगेला आता मात्र कुठेतरी बंदिस्त केलंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 धावा नेरे टीम. सतरा 1 विकेट गमावला पहिल्यांदा बॅटिंग बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या ओव्हरमध्ये पंकज कोपरकर टॉस बॉल होता, क्लीन बोल्ड. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. फुल टॉस बॉलचा समाचार घेता आला नाही आणि बॉल सरळ जाऊन यष्ट्यांवरती धडकला. विकेट मिळाली. बॅटर आदित्य मस्कर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंबर 4 क्रमांकावरती सचिन बास झाला. क्लीन बोल्ड फुल टॉस बॉल सचिनला जज करता आला नाही, त्यामुळे इथे विकेट मिळाली दुसरी पेंदर टीमला. आणि पेंदर टीम मुळात याच विकेटच्या शोधामध्ये होती. सातत्याने प्रयत्न केले जात होते, परंतु समाधानला अपयश आलं. समाधाननंतर क्रिशला अपयश आलं. आता पंकजने पहिल्याच बॉलवरती ती किमया करून दाखवली. पंकज कोपरकर राईट राऊंड द विकेट लेफ्ट हँडेड बॅटरसाठी याही मॅचमध्ये एक चांगले प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतील या आशेवरती सध्या सुरू आहे बॉलिंग. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर. येस इट्स अ वाईट. अतिरिक्त धाव इथे मात्र मिळते. टीमच्या टोटलमध्ये ही जोडली जाणार धाव. एक्स्ट्रा धावेच्या बरोबरीने टीमची टोटल आहे 18. सन्माननीय महेंद्रजी भोईर साहेब या ठिकाणी तैसर टीमचे आमचे कॅप्टन महेंद्र भोईर या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस आपण ड्राईव्ह केला बॉल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल त्या ठिकाणाहून मिळेल. एकापेक्षा जास्त काही नसेल. गावदेवी दैसर टीम म्हटली की नेहमीच महेंद्र भोईर यांचं नाव अग्रस्थानी. कॅप्टन म्हणून त्यांची जबाबदारी महत्त्वाची राहते आणि स्वतः ते व्यवस्थापक आहेत या स्पर्धेच्या दरम्यान. कारण भूषणजी भोईर साहेब असतील आणि सोमनाथजी भोईर साहेब असतील, सूरजजी भोईर साहेब असतील, सर्वांनीच मात्र खऱ्या अर्थाने घेतलेली मेहनत आणि गावदेवी क्रिकेट संघ दैसरची त्यांना मिळालेली साथ मात्र नेहमीच स्मरणात राहण्यासारखी. बॉलर तयार आहे पंकज कोपरकर राऊंड द विकेट. समोर असणारा बॅटर प्रवीण चोरगे. यावेळेस ऑन साइडला लॉफ्टेड फिल्डर आहे अक्षय बॉल खाली आणि क्रिश
झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना जय हनुमान नेरे टीमला. सध्या तरी प्रवीण चोरगे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते 5व्या क्रमांकावरती आलाय. परंतु आता इथून थोडस आक्रमक व्हावं लागेल. गिअर शिफ्ट करावे लागतील या नेरे टीमला, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये हवी तेवढी समाधानकारक स्थिती उभारता आली नाही या टीमला. 19 वरती 3 विकेट आतापर्यंत गमावलेत नेरे टीमने. पंकजचा पुढचा बॉल, हा बॉल फुल टॉस लोवर होता ऑन साइडला, बरोबर स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक यश पाहायला मिळाला. त्याच्या हातामध्ये झेल या ओव्हरमधून विकेट नंबर 3 मिळवतोय पंकज कोपरकर. आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान नेरे या संघाला, आणि खऱ्या अर्थाने इथून थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल मोठ्या फटक्यांची. नेरे टीम ऑन हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळेल. बॉलर पंकज, विकेट हॅट्रिकची संधी आहे. आतापर्यंत 7 विकेट हॅट्रिक्स या स्पर्धेमध्ये संपादित केल्या गेल्यात. त्यातील आणखीन एक नाव जोडलं जाणार का पंकज कोपरकरचं, हे सुद्धा पाहणं तितकंच उत्सुकतेत राहील. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 दहिसरचं हे आयोजन, 4 दिवसीय हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा अंतिम दिवस. फुल टॉस बॉल ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकारासाठी 4 रन. विकेट गमावलेत. यावेळेस ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर जाणारा बॉल, त्याच्यासोबत छेड काढण्याचा प्रयत्न. विकेट मिळाली आणखीन एक दीपेंदर टीमला, आणि 4थी विकेट या ओव्हरमधून मिळवतोय पंकज कोपरकर. एक चौकार जरूर लगावला, परंतु एक चांगला खेळाचा प्रदर्शन गोलंदाजीमध्ये त्याने दाखवलं. टीमला 4 विकेट्स मिळवून देण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल आहे 23 वर 5. षटकांचा खेळ इथे संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या नेरी टीम जाऊन पोहोचली 23 वर 5 विकेट गमावलेत. समाधानकारक स्थिती नाहीये खरं तर जय हनुमान नेरे टीमची आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावा सफिशियंट नाही आहेत. पुढच्या 2 ओव्हरमध्ये थोडासा आक्रमक व्हावं लागेल. आणखीन आक्रमकतेने धावसंख्येला उभी करावी लागेल. मोठे फटके येणं फार महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये, कारण 50-55चं टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकते या मैदानावरती.
मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं खरं तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना रोहिंजन टीमने जवळजवळ 58 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, त्यांच्याकडे सेफ झालं, त्यांनी धावा डिफेंड केल्या. यावेळेस समोर ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये फिल्डर नाहीये, बॉल सीमा पार, पंचांचा इशारा, चौकार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. यावेळेस ऑन साइडला स्वीप केलंय, बॉलला पाठवून दिलंय मिड विकेटच्या वरून, हवाई हल्ला, षटकार. या ठिकाणी मात्र हाताळलं खरं तर समाधान भोईर हाताळतो वैयक्तिक दुसरं षटक, परंतु हे षटक आता कुठेतरी महागडं होत चाललंय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉल मागे चाललाय, गलीमध्ये मिसफिल्ड. 2 धावा तरी ते मात्र मिळतीलच. 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल पुढे चालली आहे. लेफ्ट हँडेड बॅटर समोर समाधान भोईरची गोलंदाजी आता काही प्रमाणामध्ये निष्फळ होत चालली की काय, हाच जणू दृश्य मैदानामध्ये तयार झालाय. कारण लेफ्ट हँडेड बॅटर एक नॅचरल वरदान ज्याला मात्र दिलंय देवाने, त्यांच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद आपल्याला पाहायला मिळते. हे पाहू शकता, स्विंग झालेला बॉल मिस करून जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट, चांगली बॉलिंग समाधान भोईर यांची पाहायला मिळते. तर याच जागेवरती आपण क्रिशला सुद्धा इन्व्हाइट केलं असतं तरी चाललं असतं, परंतु स्ट्रेंथ समाधान स्वतःची ओळखून दुसऱ्या ओव्हरसाठी त्याने पुढाकार घेतलाय. याही वेळेस कट करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चालला, थर्डमॅनला रनआउटला चान्स होता परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल तर पहा, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे, फक्त प्रेक्षकांसाठी, खेळाडू नव्हे. तर जो पण प्रेक्षक मैदानाच्या बाहेर षटकाराच्या बाहेर झेल टिपेल त्याला शिवदासजी भोईर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. तर सन्माननीय अविनाशजी गायकर यांना आम्ही विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्ताने. श्री अविनाशजी गायकर साहेब, बॉलर तयार आहे. समाधान अजूनही या ओव्हरमधलं शेवटचा एक बॉल येणार. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 36-36. यावेळेस लॉफ्टेड ऑन साइडला चांगला फटका, क्रॅकिंग षटकार पाहायला मिळतो. सध्या सुरू असलेलं पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरमध्ये सुजित पाटील आपला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे गावदेवी पेंद्रे टीमच्या माध्यमातून अजय म्हात्रे आणि त्याचबरोबर आदित्य मस्कर ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश फडकेने सुरुवात चांगली केली. समाधान भोईरच्या पहिल्या बॉलवरती षटकार लगावला, दुसऱ्या बॉलवरती तो बाद झाला. सचिन मोरेने टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु तोही बाद झाला. त्यानंतर प्रवीण चोरगे काही काळ खेळपट्टीवरती उभा राहिला जरूर, परंतु झेल देऊन तोही बाद झाला.
यावेळेस आपण पाहू शकता ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर पिचिंग झाला बॉल सुजितचा, इथे येतोय डॉट. चांगली बॉलिंग, 42 आतापर्यंत झाल्यात, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 50चा आकडा पार करता आला नाही तर नेरे टीम मात्र तो तुमच्यासाठी सेफ टार्गेट नसणार आहे. हे सुद्धा या मैदानावरती आपण अनेक वेळा पाहिले. साईडला एक टप्प्यावरती फिल्डर पोहोचतोय तोपर्यंत क्रिशने थ्रो करत असताना 2 धावा मिळाल्या. 44 झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवरती धावा. एखादा मोठा फटका या मॅचमध्ये नेरे टीमला एका सेफ झोनमध्ये घेऊन जाईल यात तीळ मात्र शंका नाहीये. सुजित पाटील बॉलिंग मार्कवरती तयार आहे. राऊंड द विकेट, शॉर्ट पिच बॉल, इथे ही मिस करतोय. ही जस्ट मिस द चान्स. आणि अशा संध्या पुन्हा पुन्हा वारंवार येत नाही मित्र जीवनामध्ये. आणि या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट नियमांप्रमाणे इथे पाहू शकताय विकेट डाऊन. आणखीन एक धक्का बसलाय तो म्हणजे टीम नेरेला. पहा आपण स्पर्धेच्या इक्वालिटी विषयी चर्चा करत होतो. सामना जर बरोबरीत सुटला तर ठाणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी याच नियमांचं पालन केलं जातं की पहिल्यांदा तुमचे विकेट तपासले जातील आणि मग तुम्हाला टॉसवरती तुमचा निकाल असणार आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये नियम नसणार आहे, त्यामुळे या गोष्टीची नोंद आपण आपल्याकडे ठेवा. त्यामुळे टॉस जिंकल्या पेंदर टीमने, विकेट आतापर्यंत गमावलेत नेरे टीमने ते 6. दहिसरचे आमचे सन्माननीय हरिश्चंद्रजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यावं. दहिसर, पेंदर, नेरे, नागाव या सर्व विभागातील कोणीही ज्येष्ठ नागरिक किंवा प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. आपण मैदानावरती आपण उपस्थित असाल. फुल टॉस बॉल, गती कमी करून टाकलेला बॉल होता, पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून हवाई सफर करण्यासाठी. षटकार. षटकाराच्या बरोबरीने 50 धावा इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नेरे टीमच्या यावेळेस फिल्डर बॉल खाली, इथे बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. या ओव्हरमधून 56 झाल्या. 57 धावांचं सेफ टार्गेट आता मिळाले नेरे टीमला. याही ओव्हरमधून धावा आल्या तब्बल 15. टीमची टोटल 57चं टार्गेट असणाऱ्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी गावदेवी पेंदर टीम आता इथून पुढचा प्रवास तुमचा खडतड असणार आहे. चला तर या मॅचमध्ये आता कोण जिंकेल, कोण या स्पर्धेमध्ये आणखीन एक स्टेप फॉरवर्ड होऊन जय दुर्गा माता रोहिंजन बोई टीम सोबत खेळण्यासाठी तयार होईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय. आजच्या दिवसामध्ये ज्यांचं एक तंत्रशुद्ध समालोचन संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाने ऐकले, आमचे साथी समालोचक दीपक पाटील सर पळसपे यांना आपण ऐकूया सेकंड इनिंगमध्ये. तोपर्यंत तुर्तास आम्ही काही क्षणाची विश्रांती घेतो. आपण पाहताय स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023. थँक्यू. सो मच हर्षदजी मडवी. तर जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे. शेवटच्या टप्प्यामध्ये चांगले 2 मोठे फटके नक्कीच बळ वाढून देतील ते नेरे संघाला आणि त्याचमुळे धावसंख्या मात्र उभी राहिली ती अब तक 56.
57 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. तर 57 धावा करायच्यात. एक चांगली फाईट मात्र पाहायला मिळेल याही मॅच मध्ये. पहिला सामना तुम्ही पाहिला असेल जो मात्र जिंकला होता तो जय दुर्गामाता रोहिंजण ब या संघानं. असंच काहीचं टार्गेट होतं त्यांचं सुद्धा, परंतु ते टार्गेट मात्र त्यांनी डिफेंड केलं होतं. 58चं टार्गेट डिफेंड झालं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये धावसंख्येचं संरक्षण होणार की या धावसंख्येचा मात्र पाठलाग करणार समाधानचा जीवा 11 गावदेवी पेंदर हा संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर जीतू 11 जर्मान नेरे, दोन प्रतिदियश असे पनवेल तालुक्यामधील संघ आता मात्र आमने सामने आलेत आणि निमित्त आहे स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 दहीसरच्या या स्पर्धेमध्ये दोन संघ आमने सामने आलेत. आज रायगड मधील संघ तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यामुळे एक वेगळा थरार नक्कीच अनुभवायला मिळेल. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र अनुभवायला मिळेल ते तमाम क्रीडा रसिकांना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. च्या दिवसामधील हा दुसरा सामना आपण पाहत आहे. स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल झालाय गावदेवी खाडी संघ आणि एक सेमीफायनल मध्ये दाखल झालाय कोणी हा संघ. अच्छा लॉट्स मधून मात्र कोणता संघ पुढे जाणार याची सुद्धा चर्चा असेल, कारण आज सगळेच पनवेल तालुक्यामधील संघ, काही खालापूर तालुक्यामधील संघ. तर याच दरम्यान नागावचे सन्माननीय विलासजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे कृपया या आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेदरम्यान स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 दहिसर गावच्या या स्पर्धेमध्ये. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. तर सुजित पाटील आणि समाधान भोईर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळेल जीवा 11 गावदेवी पेंधर या टीम कडून. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सुशांत गायकर. दोनही चांगले संघ आहेत आणि अगदी तुल्यबळ असे संघ आहेत, समतोल संघ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळं या मॅच मध्ये एक चुरस निर्माण होऊ शकेल. कदाचित शेवटपर्यंत ही लढत रंगेल. पाहूया इथून मात्र उत्तरार्धात काय घडतंय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सुशांत गायकर, चांगला स्ट्रायकर गोलंदाज नेरे या टीमचा. पहिलं षटक टाकण्यासाठी मात्र सज्ज असेल समोर सुजित पाटील. अनुभवी असे दोन फलंदाज पेंदर टीम कडून सलामीला आपल्याला पाहायला मिळतात. 57 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये पेंदर संघासमोर. पहिला बॉल सुशांत गायकर तयार. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेत थोडासा पाहायला गेलं तर पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता, परंतु हा चेंडू सरळ विकेट कीपरकडे. फर्स्ट वॉर्निंग देत असताना अंपायर सुशांत गायकरसाठी पावसाची वॉर्निंग असेल, परंतु पहिला चेंडू तर निर्धाव आलाय. सुजित पाटील आणि समाधान अशी जोडी आहे. व्हेरिएशन आहेत या गोलंदाजाकडे आणि नेहमीच पाहायला गेलं तर सुशांत गायकर कमालीचा यशस्वी ठरतो. अनेक स्पर्धांमध्ये अगदी टिचून मारा त्याचा पाहिला आम्ही. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट इथे संधी होती. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलं या बॉलला. सुजित पाटीलच्या बॅट मधून धूम धडाक्यामध्ये सुरुवात झाली. ती जीवा 11 गावदेवी पेंदर टीम साठी हा येतोय पहिला षटकार. त्यासाठी सुद्धा या ठिकाणी पारितोषिक आहेत. चिवदाजी भोईर ज्यांच्या वतीनं प्रेक्षकांसाठी सीमारेषेच्या बाहेर जर आपण झेल पकडला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. आणि या सुवर्ण संधीचा आपल्याला लाभ घ्यायला काहीच हरकत नाही. आज 31
त्याचमुळे त्यांच्याकडून सध्याचं जे क्रिकेट सुरू आहे ना, नेरे संघ ज्या ज्या ठिकाणी मैदानावर खेळतो त्या त्या ठिकाणी प्रेक्षकांच्या अपेक्षा आता मात्र या संघाकडून यंदाच्या वर्षी मात्र भलत्याच वाढल्यात. कडे चांगला परफॉर्मन्स अनेक स्पर्धांमध्ये यावर्षी मात्र देत आलाय. एक मोठा संघ म्हणून तो उदयास येतोय. परंतु इथे पाहूया गाठ सुद्धा गावदेवी पेंदरची आहे. समाधानचा संघ आहे आणि तो सुद्धा एक नामवंत संघ आहे. नेहमीच अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी मात्र या संघानं केले आणि त्याचमुळे ही लढत मात्र शेवटपर्यंत तुम्हाला अवर्णनीय आनंद देणार यात मात्र शंका नाहीये. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय तो सचिन मोरे, एक नामवंत अष्टपैलू खेळाडू. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर प्रोफेशनल प्लेयर आहे, व्यावसायिक खेळाडू या टीम मधून आपल्याला खेळताना दिसेल सचिन मोरे. राऊंड स्टम्प्स ना लोवर फुल टॉस बॉल फक्त टच केलाय, दिशा दिले बॉलचा पाठवलाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल जाईल सीमा पार, 4 धावांकरता चौकार. अनस्टॉपेबल काय बॅटिंग करतोय आणि सर्कल रिस्ट्रिक्शनचा मात्र चांगलाच फायदा उठवत असताना अगदी गॅपमध्ये खेळतोय आणि हेच तर फायदा असतं. 8 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे इनफिल्डला बीट केल्यानंतर लगेचच तुम्हाला रन्स मिळतात आणि त्याच प्रयत्नामध्ये सुजित पाटील क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न सचिनसाठी. हा चेंडू टप्पा पाडण्यानंतर सर्व विकेट कीपर बालीच्या हातामध्ये डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. एक चांगला गोलंदाज आहे सचिन मोरे. पहिला लोवर फुल टॉस पडला होता आणि इथे पाहूया यस बॅटची एज घेतल्यानंतर बॉल सरळ विकेट कीपर प्रवीण सोरगे बालीच्या हातामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन, थोडासा खेळपट्टीमध्ये बाउन्स पाहायला मिळाला आणि इथे मात्र सुजित पाटीलचा फडफडणारा दिवा मात्र सचिन मोरेनं विझवलाय. पहिला धक्का बसलाय तो जीवा 11 गावदेवी पेंदर या टीमला. सुजित बाद होतोय 8 बॉलमध्ये 16 धाबा काढून तो तंबूच्या दिशेनं. स्ट्राईक रेटनं मात्र त्याचा खेळ परंतु सचिन मोरेनं अखेरीस शांत केलंय त्याला. पहिल्या बॉलवर चौकार आला होता परंतु तदनंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज सचिन मोरे तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅटर प्रथमेश कोपरकर. आउटसाइड ऑफ स्टंप, हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पहा बाहेरच्या बाजूला वळतोय. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता आणि यासाठी पाहायला गेलं तर या खेळाडूला प्रचंड मोठी मागणी आहे. व्यावसायिक गटामधून जेव्हा खुल्या गटाचं क्रिकेट खेळलं जातं, सचिन मोरे एक दिग्गज ऑलराऊंडर आहे या टीमचा आणि नेहमीच पाहायला मिळतो. इथे मात्र लॉफ केलंय, संधी आहे कव्हर्सला, कव्हर पॉइंटला. फिल्डर जेल सुटला होता परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र हा जेल कंप्लीट करत असताना 2 डाऊन कमबॅक करतो इथून मात्र नेरे हा संघ आणि दुसरा धक्का बसला जीवा 11 गावदेवी पेंदर टीमला. सुरुवात काय झाली होती, किरवली संघानं 18 धावा उभारल्या होत्या आणि त्यानंतर मात्र 58चं टार्गेट मात्र त्यांना कंप्लीट करता आलं नव्हतं.
खेळाडू आहे आणि तेवढाच दिग्गज अष्टपैलू खेळाडू सुद्धा थोडंसं अडचणीमध्ये मी तर म्हणेन सापडतोय की काय पेंदर संघ स्विच केलं यावेळेस मात्र समाधानचा हा फटका पॉइंटला जेल टिपलाय धाबे दणाणले असतील आता मात्र ते गावदेवी पेंदर संघाचा सगळ्यात विस्फोटक चेहरा समाधान यावेळेस मात्र बाद झालाय जल्लोष पाहू शकता यावेळेस नेरे संघाचा थर्ड डाऊन आणखीन एक सफलता मात्र अर्जित करत असताना तिसरा धक्का लागलाय तो जीवा 11 गावदेवी पेंदर टीमला तर सन्मान्य दत्ता राजे यांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य श्री दत्ता राजे साहेब. चल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला एक गाडी पार्क केली आहे 6924 कोणाची असेल तर कृपया तिथून हटवायची आहे सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय 6924 गाडी कोणाची असेल तर आपण तिथून लवकर हटवा संघ संकटामध्ये सापडलाय लोवर फुल टॉस बॉल आडवा पॅटर्न ऑन साइडला फटका चांगला आहे टायमिंग प्रॉपर आहे गॅप मध्ये बॉल जाईल एक टप्प्यानेशी सीमारेषेच्या पलीकडे 4 धाबांकरता चौकार एक धाव मिळेल धावसंख्या 1 ने पुढे जाईल परंतु आता अंतर वाढत चाललंय दुसरं षटक सचिन मोरेचं जे होतं ना पहिल्या बॉलवर 4 धावा आल्या होत्या आणि पुढच्या 5 बॉलमध्ये पेंदर संघानं एकही धाव काढली नाही आणि तीच मी तर म्हणेन धोक्याची घंटा वाजली होती तिथेच थोडंसं वातावरण चिंताग्रस्त झालं होतं आणि तदनंतर मात्र आदित्य मस्करनं सुद्धा या षटकामध्ये डोकं वर काढू दिलेलं नाही आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 5च धावा दिल्यात त्या आदित्य मस्करनं यावेळेस पहा खेळता सुद्धा येत नाहीये इथून मात्र मागे चेंडू होता चान्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांसाठी होती बॉल लॉंग स्टॉप चालला होता अडवला आहे एकच धाव येते सिंगल रन कमालीची बॉलिंग मात्र पाहायला मिळते आदित्य मस्करची 3 षटकांचा खेळ पाहता पाहता समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 57 धावांचा पाठलाग करत असताना पेंदर संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती 23 धावा 23 म्हणजेच काय येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता ओव्हर्स मध्ये 34 धाबा करायच्या आता मात्र प्रचंड दबाव पाहायला मिळतोय पेंदर संघावर सचिन बालीना बॉल सोडलाय बॉल लॉंग स्टॉप चाललाय नशीब असते थोडस पेंदर टीम साठी मात्र हा येतोय नशिबाचा चौकार
तर पहिल्याच बॉलवर मात्र चौकार आलाय सचिन मोरे. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवर चौकार दिला होता या गोलंदाजानं. परंतु इथे थोडंसं पाहायला गेलं तर जजमेंट चुकलं, कारण बऱ्याच वेळेला स्विच होताना यष्टीरक्षकाला मात्र पटकन समजत नाही, कारण मध्ये फलंदाज असतो आणि अशा वेळेला मात्र झेल टिपणं कठीण होतं. सचिनचा हा लेग ब्रेक आपण पाहूया. लेग स्टंपच्या बाहेर टाकतोय आणि अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय हा चेंडू. कमाल कमाल बॉलिंग, आणि याची गोलंदाजी सध्याच्या घडीला खेळणं अनेक फलंदाजांना मात्र जड जातं. लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतील. वाईड यॉर्कर पाहायला मिळतील. मधूनच सोडलेला एखादा स्लोवर वन तुम्हाला पाहायला मिळेल तो सचिन मोरेच्या गोलंदाजीमधून. हे सातत्य मात्र त्यानं टिकवले. 2-3 वर्ष आपण पाहतो या खेळाडूला, परंतु सचिन मोरेच्या येण्यानंतर मात्र नेरे संघ मात्र अजून मजबूत झालाय. राईट अराउंड विकेट पंकजसाठी हा बॉल. चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडीशी उसळी घेत गेला. येथे व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. अतिरिक्त स्वरूपामध्ये ही धाव. असाच काहीसा चेंडू उसळला होता तो सुजित साठी सुद्धा, आणि त्याची सुद्धा एज लागून बॉल पाठीमागे आला होता. इथे एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 बॉल 29. इथे पाहूया फटका समोर खेळलाय. लॉंग ऑनला मात्र फिल्डर पहा अचानकपणे सूर्य आला की काय. सन रिफ्लेक्शन या ठिकाणी असं वाटलं की झेल सहज होतोय. त्या क्षणाला मात्र झेलला पाठ दाखवली, चेंडूला पाठ दाखवली त्यानं, आणि तोपर्यंत मात्र रन्स कंप्लीट झाल्यात त्या 1. खरं तर या चेंडूवर धावा घेता आल्या असत्या, परंतु एकच धाव घेतली गेली. 9 बॉल शिल्लक आहेत. 28चं समीकरण आहे. निदान एखादा षटकार तरी या 3 बॉल मध्ये मारावाच लागेल. निदान एखादा मोठा स्ट्रोक तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये आटोक्यामध्ये राहील. हो, यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड फटका, स्क्वेअर लेग